आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात। करीमभाई आपलंही आदरपूर्वक स्वागत आहे। आणि आता या ठिकाणी सन्माननीय रविभाऊ लांडगे यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मी केक कापण्याच्या अगोदरच या ठिकाणी आदरणीय सुलभाताई उबाळे यांना विनंती करेल की आपण आदरणीय रविभाऊ लांडगे यांना शुभेच्छा व्यक्त कराव्यात ही आपल्याला विनंती असेल। आदरणीय सुलभाताई उबाळे। आज युवकांचा एक आधारस्तंभ ज्यांच्या वाढदिवसाची चर्चा संपूर्ण पिंपरी चिंचवड नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे असे रविभाऊ लांडगे आज देशाचा 78वा स्वातंत्र्य दिवस आहे आणि रविभाऊंचा वाढदिवस हा एका दिवशी येणं हा दुग्ध शर्करा योग आहे आणि आपण सगळेजण रविभाऊंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात। आज जो परिवार रविभाऊंबरोबर आता या ठिकाणी व्यासपीठावरती आहे तो त्यांचा उद्याचा हक्काचा परिवार होणार आहे असं या ठिकाणी मी आधीच जाहीर करते। आज आम्ही सगळ्यांनी एकच ध्यास घेतलाय की येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण विधानसभेचं परिवर्तन आम्ही करणार आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे परिवर्तन निश्चितपणे होणार या काळ्या दगडावरची रेष आहे। आपण बघताय ही काय प्रचाराची सभा निश्चितपणे नाही परंतु रविभाऊ सारखा एका कार्यकर्त्याला ज्याच्या पाठीमागे अंकुश भाऊंचं एवढं मोठं छत्रछाया आहे, त्यांचं कुटुंब आहे, त्यांच्याही कुटुंबाचा तेवढा मोठा त्याग आहे आणि त्याला का वाटलं की आपण एका या अशा वातावरणात दुसऱ्या वातावरणामध्ये जावं, त्याला पण काही कारणं असतील आणि निश्चितपणे ज्यांना चांगलं काम करायचंय, ज्यांना चुकीच्या कामाला विरोध करायचा आहे ते येणाऱ्या काळामध्ये आमच्या बरोबर निश्चितपणे येतील अशी माझी खात्री आहे। आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं, आमच्या पूर्ण शिवसेना परिवाराच्या वतीनं आणि आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख जे आता आपले होणार आहेत आणि सचिन भाऊ आहेर ते नेमके यायला निघाले होते पण एका काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत, पण सचिन भाऊंनी रवी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत। आपलं या परिवारात तर स्वागत आहेच आणि आपल्या मनोकामना आई तुळजाभवानी पूर्ण करो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन अटळ आहे या वाढदिवसा दिवशी सांगते आणि थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आहे ते पिंपरी चिंचवड महानगर